हॅलो धन्या, काही कळलं का रे? नाही अजून, शोधाशोध चालू आहे. हे बघ, काही माहिती मिळाली ना लगेच कळवतो मी. बरं ठीक आहे. असीम, तू एकटाच काय करतोय तिथे? जोवर ताई आणि जिजू राशीला घेऊन येत नाहीत तोवर मी झोपणार नाही. मी खरं सांगतोय अश्विनी मावशी, मीने त्या सोसायटीतल्या मुलांना मारलं कारण ते राशीला उलट सुलट बोलत होते. पण तोवर राशी निघून गेली. मावशी, तुला माहितीये, मी जेव्हा हरवलं होतं ना तेव्हा तर मी देवाकडे प्रार्थना केली होती की देवा लवकरात लवकर ताईला माझ्याकडे येऊ दे. आणि ताई माझ्याकडे आली. देवानं माझं ऐकलं, वाचवलं मला देवानं. तुझं ऐकतो ना देव बाप्पा. त्याला सांगशील आपल्या राशीला लवकरात लवकर घरी येऊ देत म्हणून, प्लीज सांगशील तू देव बाप्पाला? हो, तेच तर करतोय मी मावशी, प्रार्थनाच तर करतोय. असीम, खूप रात्र झाली, तू जाऊन पडतोस. मी वाट बघते. हा, असीम, काय झालं बाळा? झोप ना. मला एकट्याने झोप येत नाही. मांडीवर झोपतोस? राशी, जवळ. मावशी, तो नको रडूस. देव बाप्पा आहे ना, बाप्पा राशीला परत घरी आणेन. हो, आपल्या राजीला परत आणेल पप्पा. तुझे बाबा क्रिमिनल आहे. सगळे बोलते की तुझ्या बाबांनी कोणाचा तरी जीव घेतलाय. देव बाप्पा, तू राशीला कुठे नेऊन लपून ठेवलेस? ती तुला सांगून गेलीये का? मला तर नाही सांगितलं तिनं काहीच. ती मला न सांगताच रडत रडत गेली. पण मागे तिनं मला एकदा सांगितलं होतं की ती जर सॅड असेल ना तर ती शाळेबाहेर एका ठिकाणी जाऊन एकटीच बसते. पण काल ना ताई ताई ताई. ए बाबाई, काय झालं? काय झालं ओरडायला? हा, कशाला ओरडतोयस? आधीच एक तर घरात इतकं टेन्शन चाललंय, जरा काही मोठा आवाज आला तर छातीत धस्स होतं. काय झालं? मला माहिती आहे राशी कुठे आहे. काय? अश्विनी, यश, निवेदिता,
अरे बाहेर या, हा बघा काय म्हणतोय. काय काय झालं मला ती बाई? अरे बघा हा काय म्हणतोय बघ, की मला माहितीये राशी कुठे, असं काहीतरी म्हणतोय हा. काय तुला माहितीये कुठे? सांग ना कुठे ती, बोल. आधी का नाही सांगितलं? सारे बोल ना. एक मिनिट अश्विनी वहिनी, जरा थांब. असीम, हे काय सांगतोयस बाळा? ताई, मला आताच आठवलं की मला एकदा राशी म्हणाली होती, ती जेव्हा खूप सॅड असते ना, तर ती शाळेबाहेर एका ठिकाणावर जाऊन बसते आणि राग शांत झाल्यावर घरी येते. शाळेजवळ कुठे? तुला माहिती का ती जागा? तू दाखवू शकशील का? हो हो हो. चला मग जाऊया आपण. चला. ही बघा राशी. राशी 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 थांब. राशी राशी अगं राशी मालती, 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 मालती. बाबा, आईने देव पाण्यात ठेवलेत. मला वाटत नाही आपली राशी जोवर येईल तोवर ती देवासमोर न हलेल. बाबा, आपली राशी येईल ना परत. ती बाळा नको काळजी करूस, राशी नक्की परत येईल. हं? आई, आई, आपली राशी आली. राशी, असं बाळ. मला सांग, या माणसांवर रागवून कुणी असं घरातून निघून जातं का ग? परत नाही ना जाणार. पण अपुच्याला प्रॉमिस दे ना. मी परत असं नाही करणार. राशी, आमचा सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता ग. कुठे निघून गेली होतीस बाळा? घरात काहीही प्रॉब्लेम झाला म्हणून असं पळून नाही जायचं घरातनं. आणि आम्ही सगळे आहोत ना, आपण सगळे एक फॅमिली आहोत ना, मग एकत्र तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना. आणि घरात ऑलरेडी एक प्रॉब्लेम असताना असं वागणं बरोबर आहे का मला सांग? नाही ना. तुला माहिती, तू गेल्यापासून तुझ्या आईची काय अवस्था झाली. ती एक मिनिट सुद्धा रडायची थांबली नाहीये राशी. आईला आधी सॉरी म्हण चल, आणि तिला प्रॉमिस कर की ह्यानंतर तिला कधीही एकटं सोडून कुठेही जाणार नाहीस तू. आई सॉरी, मी परत असं नाही वागणार. ए बाळा, माझी गुणी मुलगी आहेस तू. निवेदिता, काय करतेस? आयुष्यभर जरी तुझ्या पाया पडले ना, तरी माझ्या चुकांना माफी मिळणार नाही, मला माहितीये. कारण मी चुका नाही ग, गुन्हे केलेत, गुन्हे. खूप त्रास दिलाय तुला, चिमुकल्या जीवाला. माझी राशी जेव्हा माझ्यापासून दूर गेली ना,
तेव्हा कळलं ग मला, हासिम तुझ्यापासून दूर गेला असेल तेव्हा तुझं काय झालं असेल. यांना वाचवण्यासाठी म्हणून असीमला घराबाहेर काढायला निघाले होते मी, पण माझ्या राशीला असीमने शोधलं ना ग. जे कराल ते इथंच भोगावं लागतं, कळलंय मला. असीम, आमच्या यांच्या हलगर्जीपणामुळे तुझी आई, तुझं कुटुंब हरवलं ना रे. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. माझ्या मनाची तयारी झाली आता. त्यांना शिक्षा मिळेल रे, पण माझ्या गुन्ह्याला माफी नाही, मला माहितीये. बरोबर बोलते अश्विनी. निवेदिता, यश, असीम, माझंही चुकलंय. निवेदिता, तू खरं तर लहानाची मोठी माझ्या समोर झालीयस, पण लहानपणी मी तुझ्याशी जितक्या मायेनं वागले ना, तितकंच कठोरपणे वागले आता तुझ्याशी. यश, खरं तर मी वयाने नात्याने मोठी आहे, मी अधिक समजूतदारपणाने वागायला हवं होतं, पण मी वेडेपणाने वागले. असीम, हवं तर मला अंगठे धरायला लाव, ओणवं उभं कर, पण माफ करशील ना मला? मालती आजी, निविताईने शिकवलंय की मोठ्यांनी लहानांना माफ करायचं असतं, लहानांनी नाही. कसं शाण्यासारखं बोलतय ना बाळ. हे बाळा, आजपासून तुझी जबाबदारी फक्त तुझ्या ताईची नाही, हं, या मावशीची सुद्धा आहे. असीम, जशी माझी राशी आहे ना माझ्यासाठी, तसंच तूही आहेस रे. अहो, आपली प्रार्थना देवानी ऐकली, हो आपल्या बाजूने कौल दिला. हो, पण त्यामुळे लगेच हुरळून जाऊ नका. त्या चुकांमधून काहीतरी बोध घ्या आणि जमलं ना तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. अहो, तर सुधारले ना मी, परत काय तेच. बरं, मी काय म्हणते, दोघांना नाश्ता आणू का? अभय आल्यावर करूया, एकत्रच होईल. बरं, ठीक आहे. नेवी, नाश्ता मांडायला घ्या, अभय दादा कधी पण येईल. खरंच? हो. बरं बरं बरं. हा. तुला ना रोज तेच काय असा नाही ऐकणार. तू माझ्या तावडीत साफ करशीलच ना कधीतरी. तू ऐकतोस का? सापडला. असीम, दूध प्यायचंय, हा? स्ट्रॉंग व्हायचंय की नाही तुला? हा, मावशी, मला नाही प्यायचं. असे दूध पिऊन घे. हा, चल, गुड बॉयस की नाही? नाही, तूच सांग आता. रोज जीव काढतो माझा हा मुलगा. चल रे बाबा, ये इकडे बस. स्ट्रॉंग व्हायचंय ना आपल्याला. हा, हे घे, घेऊन पी. मला नाही प्यायचं. अरे थांब, मीच पाचते याला. घे. आई, राशी कुठे राहिली? राशी, आता लपून बसू नकोस बरं, ये बाहेर. अय्या, बाबा आले वाटतं. चला, दूध पिऊन घ्या. बघा, आसिमने पण पिऊन टाकलं.
चल 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 ये बस. चल पटकन. राशी राशी बेटा आई बाबा सुखी हो. अभय आलास बाबा परत. डोळे आसुसले होते तुला बघण्यासाठी. आता परत कुठे जाऊ नकोस हा. माझा गुन्हा खूप मोठा आहे. मला माहिती आहे की माझ्याकडून चूक झाली आणि ही चूक कधीच भरून येणारी नाहीये. पण तरी जमलं तर मला माफ करा. त्या रात्री जे काय घडलं तो एक अपघात होता. मी मुद्दामून नाही केलं. हा माझं एक चुकलं. मी तुम्हाला सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. मला माफ करा. असीम बाळा माफ कर रे मला. माफ करा मला. अभय दादा, तुम्हाला तुमची चूक जाणवली आणि पश्चाताप होतोय, हेच महत्वाचं आहे. अभय, निवेदिता म्हणते ते अगदी योग्य आहे. हे बघ, झालं गेलं गंगेला मिळालं. आजपासून आपण सगळे नव्याने सुरुवात करूया. हो, नव्याने सुरुवात करूया. मी पण आता खोटं नाही बोलणार तुमच्याशी. खरं खरं सांगणार. मी सुद्धा. हे सगळं झालंच, पण अजूनही एक महत्वाचा बदल होणं खूप गरजेचं आहे. मालतीबाई, एक चूक माझ्याकडूनही झाली आहे. तुमचा मुलगा असूनही इतकी वर्ष मी त्याच्याशी परकेपणाने वागलोय. पण आता नाही. आता मला माझी चूक सुधारायची आहे. आजपासून मी तुम्हाला आई, बाबा, मला माफ करा. मी परत असं नाही वागणार. मला माफ कराल ना तुम्ही? यश, तर मला जरा हलका झाल्यासारखं वाटत. नेवी, लहानपणापासून राहून गेलेली ही गोष्ट तू माझ्यापासून करून घेतलीस. पण अशीच एक गोष्ट मला आता करायची आहे. मला जेव्हापासून कळायला लागलं ना, तेव्हापासून मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय. तेव्हापासून तुझ्या बरोबर लग्न करायचं स्वप्न होतं माझं. आणि आता कुठे ते पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.
निवी, मी खरं सांगतोय. हवं तर तू सत्यागुंड्याला विचार. माझं म्हणजे आहे. धन्या, तू माझा लहानपणापासूनचा मित्र होतास, अजूनही आहेस. पण माझ्या आयुष्यात माझा जोडीदार म्हणून आलास ना, त्यासाठी मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. मीही तुला कधी सांगितलं नाही. खरं तर मलाच समजायला बराच उशीर झाला की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्या. खरंच. आणि आता आज आपण फक्त दोघे एकत्र नाही आलोय, तर आपलं अख्खं कुटुंब एकत्र आलंय. खरंय निवी. आणि आता फक्त माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, तर माझं अख्खं कुटुंब तुझ्यावर प्रेम करते निवी. आणि निवी, आता असीमची जबाबदारी फक्त तुझी आणि माझी नाहीये, तर माझ्या पूर्ण कुटुंबाची आहे. हो की नाही? जिजू, आपण आपले फॅमिली फोटो काढायचा. काढूया ना, काढूया. चला या सगळे, या इथे. स्माइल.